रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत 13 सप्टेंबर शिफ्ट 2 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्यामधले जे मराठी विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, मराठी विषयाचे 25 क्वेश्चनचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. चला सुरू करूया आजचा मग पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, वैभव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अविश्वास, ऑप्शन नंबर 2 हावभाव, ऑप्शन नंबर 3 दारिद्र्य, ऑप्शन नंबर 4 दरिद्री. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दारिद्र्य. ह्या वैभव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला. तर वैभवचे समानार्थी शब्द काय आहेत? तर वैभव म्हणजे काय? तर वैभव म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, श्रीमंती किंवा समृद्धी. पण आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर विरुद्धार्थी शब्द आहे वैभवचा दारिद्र्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 2 सकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 3 भावी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 शक्य कर्मणी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सकर्मक कर्तरी. तर कर्तरी प्रयोग हा कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाच्या जो क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे ते बदलतं आणि जो कर्ता असतो तो प्रथमेत असतो. म्हणजेच काय? कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्मालाही प्रत्यय असतात. जसं की आता हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद काय आहे हे ओळखायचं. तर कर्ता काय आहे वाक्याचा? तर लढाई जिंकलेला कोण आहे? जिंकणारा कोण आहे? तर जिंकणारा आहे सम्राट अशोक. त्यामुळे कर्ता झाला सम्राट अशोक आणि जिंकलेली काय आहे? तर जिंकलेली आहे लढाई. त्यामुळे हे झालं कर्म आणि क्रियापद काय आहे? जिंकला. क्रियापद आहे जिंकला. तर त्यामुळे वाक्यामध्ये काय आहे? हे वाक्यामध्ये अ, कर्म आहे. कर्म आहे लढाई. तर सकर्मक आणि अकर्मक म्हणजे काय? तर सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते, त्या वाक्याला आपण सकर्मक म्हणतो आणि अकर्मक वाक्य म्हणजे काय? अकर्मक वाक्य म्हणजे कर्म नसणारे वाक्य. कर्म नसणारे वाक्य. तर वाक्यामध्ये कर्म आहे, त्यामुळे याला आपण म्हणू शकतो, की हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. आणि जे क्रियापद आहे, ते कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते. म्हणजे काय? की जो कर्ता आहे, त्या कर्ता काय वाक्यात? सम्राट अशोक आहे. तसं त्याचं लिंग, वचन, पुरुष बदललं तर क्रियापद बदलतं. जसं की सम्राट अशोकचं आपण लिंग बदलूया. सम्राट अशोकच्या जागी आपण घेऊया राणी लक्ष्मीबाई कलिंगडची लढाई जिंकल्या. तर हे काय होतं? जिंकल्याच्या जागी जिंकल्या हे आपण क्रियापद हे बदलतं. त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो, की हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे आणि त्यामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 जेरीस आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शरण येण्यास भाग पाडणे, ऑप्शन नंबर 2 गर्दी करणे, ऑप्शन नंबर 3 युक्ती शोधणे, ऑप्शन नंबर 4 काळजी करणे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जेरीस आणणे म्हणजे काय? शरण येण्यास भाग पाडणे. शरण येण्यास भाग पाडणे म्हणजे काय? मेटाकुटीला आणणे असं पण याचा एक अर्थ होतो. मेटाकुटीला आणणे किंवा एकदम बेजार करणे पण असं पण म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये. त्यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शरण येण्यास भाग पाडणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 जिभेला हाड नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वचन देणे, ऑप्शन नंबर 2 सपाटून खाणे, ऑप्शन नंबर 3 अतिशय भूक लागणे, ऑप्शन नंबर 4 वाटेल तसे बोलणे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल तसे बोलणे. तर याचं आपण आता एखाद्या वेळेस काय म्हणतो, की आपले आई-वडील असे, आजी-आजोबा असेल, तर आपण जर काही बोलत सुटलो,
तर ते म्हणतात आपल्याला, की "तुझ्या जिभेला हाड नाही काय? असं का बोलतोस?" म्हणजेच काय, की जे मनाला येईल ते बोलणे, मनाला येईल ते बोलणे, त्याला आपण म्हणू शकतो, की जिभेला हाड नसणे. म्हणजे काय, वाटेल तसे बोलणे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नक्षत्रांचे देणे, ऑप्शन नंबर 2 जोगवा, ऑप्शन नंबर 3 दिवे लागन, ऑप्शन नंबर 4 वही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. तर प्रश्न नीट वाचायचा, की पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा, इथं प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे नाही. म्हणजे काय? हे नक्षत्रांचे देणे, जोगवा आणि दिवे लागन हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत आणि वही हा काव्यसंग्रह नाहीये. त्यामुळं याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर प्रश्न वाचताना आरती प्रभू आपल्याला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे, की आरती प्रभू हे टोपण नाव आहे. कोणाचं? तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना आपण आरती प्रभू म्हणतो. हे त्यांचं टोपण नाव आहे. आणि त्यांचं बाकीचं काही जे आहे साहित्य, जसं की कादंबऱ्या आहेत, अजगर आहे, आपुले मरण आहे, कोंडूरा आहे, गणुराय आणि चानी आहे, त्रिशंकू आहे, पाषाण पालवी, पिशाच्च, रात्र घागर काळी आणि काव्यसंग्रह आहेत जोगवा, दिवे लागन, नक्षत्रांचे देणे आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे पण लक्षात ठेवा. हे पण इम्पोर्टंट आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. तुम्ही मला पुस्तके दिलीत हा प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 समापन कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्तृ कर्मसंकर, ऑप्शन नंबर 3 भाव कर्तरी, ऑप्शन नंबर 4 अकर्मक कर्तरी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कर्तृ कर्मसंकर. तर कर्तृ कर्मसंकर प्रयोगामध्ये काय असतं? जो कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाचं हे मिश्रण असतं आणि कर्ता प्लस कर्म यांना प्रत्यय नसतात. जसं की आता वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद आपल्याला शोधायचे. तर दिलीत हे काय आहे? हे झालं क्रियापद वाक्याचं दिलीत आणि देणारे कोण आहे? देणारा आहे तो, तुम्ही. म्हणजेच काय? हा वाक्याचा झाला कर्ता आणि दिलेली काय? दिलेली आहे पुस्तके. म्हणजे हे वाक्याचं झालं कर्म. त्यामुळे हे कर्ता आणि कर्म दोघं पण आहे वाक्यामध्ये आणि जे क्रियापद आहे, क्रियापदाला स किंवा त क्रियापदाच्या शेवटी आलेलं असतं. जसं की हे जे क्रियापद आहे, दिलीत जे क्रियापद आहे, त्या दिलीतमध्ये त आलेला आहे क्रियापदाच्या शेवटी. त्यामुळे अशा प्रकारे हे कर्तृ कर्मसंकर हा प्रयोग आपण ओळखू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. उद्या जर सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 केवल वाक्य, ऑप्शन नंबर 3 संकेतार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 4 संयुक्त वाक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे संकेतार्थी वाक्य आहे. कसं ओळखायचं? तर संकेतार्थी वाक्यामध्ये काय दिलेलं असतं हे एकदम सोपं असतं. त्यामध्ये जर किंवा तर हे आलेलं असतं आणि किंवा त्यामध्ये काय असतं, की एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरं कार्य घडते. तर आता हे जर वाक्य वाचलं आपण, "उद्या जर सुट्टी मिळाली, तर मी तुझ्याकडे येईन." तर उद्या जर सुट्टी मिळाली, हे एक वाक्य झालं आणि मी तुझ्याकडे येईन, हे दुसरं वाक्य झालं. म्हणजे काय? याचा अर्थ काय? आता ही अट काय आहे, की उद्या जर सुट्टी मिळाली, तरच मी तुझ्याकडे येईन. ही एक अट पूर्ण झाल्यानंतर हे दुसरं कार्य घडते आणि वाक्यामध्ये जर तर आलेलं आहे. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो, की हे संकेतार्थी वाक्य आहे. तसेच संकेतार्थी वाक्यासोबतच दुसरं विद्यार्थी वाक्य म्हणजे कसं ओळखायचं, की विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता आणि इच्छा सांगितलेली असते आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश सांगितलेला असतो किंवा व्यक्त केला जातो. त्या वाक्यांना आपण अशा प्रकारे ओळखू शकतो. अ, त्यामुळे इथं आपल्याला ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तुषाक्रांत, ऑप्शन नंबर 2 तुषाक्रांत, ऑप्शन नंबर 3
तृषाक्रांत. ऑप्शन नंबर 4 तृषाक्रांत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर तृषाकांत हे असं लिहितात मराठीमध्ये. याला शुद्ध लेखनाचा हा प्रश्न आहे. शुद्ध लेखन म्हणजेच काय, की कसं लिहितात हा शब्द एकदम अचूकप्रमाणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अनाकलनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अनाहूत, ऑप्शन नंबर 2 आकलनीय, ऑप्शन नंबर 3 अनावर, ऑप्शन नंबर 4 अनुमान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. अनाकलनीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे आकलनीय. पण अनाकलनीय म्हणजेच काय? त्याचा अर्थ पण माहीत पाहिजे आपल्याला. त्याचे समानार्थी शब्द किंवा त्याचा अर्थ आहे अगम्य, दुर्बोध, न समजणारे, गूढ, रहस्य म्हणजेच अनाकलनीय. हे झाले त्याचे समानार्थी शब्द. त्यामुळे त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. निंदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वंदन, ऑप्शन नंबर 2 वद्य, ऑप्शन नंबर 3 वन्य, ऑप्शन नंबर 4 वंद्य. निंदे या शब्दाचा काय करायचंय? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. विरुद्धार्थी सांगायचा आहे. तर निंदेचं ऑप्शन विरुद्धार्थी शब्द करेक्ट आहे वंद्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. वेनिफनी हा कोणता समास आहे ते ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 विभक्ती तत्पुरुष, ऑप्शन नंबर 2 वैकल्पिक द्वंद्व, ऑप्शन नंबर 3 बहुव्रीही, ऑप्शन नंबर 4 समाहार द्वंद्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 समाहार द्वंद्व. तर समाहार द्वंद्व समासा कसा ओळखायचा, की समाहार द्वंद्व समासामध्ये काय होतं, की जे पदांचा विग्रह करताना त्या पदासोबत इतर पदार्थांचाही समावेश होतो. जसं की इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. तर चहा-पाणी एक उदाहरण आहे. तर चहा-पाणीसोबत आपण चहा-पाणी पितो का? तर चहा-पाण्यासोबत आपण नाश्ता पण करतो. एखाद्या वेळेस बिस्किट पण खातो. बरोबर? तर इतर पदार्थांचाही समावेश इथं होतो. तर भाजीपाला, भाजीपालामध्ये भाजी आणि पालाच आहे का? तर त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, बटाटा आहे, त्यानंतर इतर भाज्या आहेत. असं सगळं सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो इथं समाहार द्वंद्व. जसं की आता वेनिफनी हे आपल्या या प्रश्नामध्ये आलेलं आहे. तर वेनिफनीमध्ये काय होतं? तर त्याच्यामध्ये इतर पदार्थ पण आले. जसं की वेनिफनी म्हणजे एक प्रकारचा मेकअपच म्हणू शकतो आपण. आता जे लेडीज करतात. त्यामध्ये लिपस्टिक आली, त्यानंतर जे आयलाइनर आलं, त्यानंतर तेल लावणं आलं, पावडर लावणं आलं. ते सगळ्या गोष्टींचा इथं समावेश होतो. त्यामुळे समाहार द्वंद्व समासाचं हे उदाहरण आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. ग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 निकेतन, ऑप्शन नंबर 2 कानन, ऑप्शन नंबर 3 पंचायतन, ऑप्शन नंबर 4 आलोचन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 निकेतन. ग्रह म्हणजे काय? ग्रह म्हणजे घर म्हणू शकतो आपण त्याला, आलय म्हणू शकतो. निकेतन अ, अ, तर ग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निकेतन. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अव्ययीभाव, ऑप्शन नंबर 2 कर्मधारय, ऑप्शन नंबर 3 द्वंद्व, ऑप्शन नंबर 4 द्विगु. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अव्ययीभाव समासाचे हे उदाहरण आहे. तर कसं ओळखायचं अव्ययीभाव समास? तर अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, की पहिली पद हे महत्त्वाचं असतं आणि पहिल्या पदाचा उपयोग हा क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. किंवा जे उपसर्ग लागलेले असतात ते बे, दर, बेशक, गैर, बिन हे फारसे उपसर्ग लागून पण अव्ययभाव समास हा होतो. किंवा द्विरक्ती झालेली असते. द्विरक्ती म्हणजे काय? ते शब्द दोनदा आलेले असतात. जसं की वारंवार, पानोपानी, दारोदार. तर इथे हे दोनदा आलेले आहेत शब्द. किंवा आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून पण अव्ययभाव समास हा ओळखता येतो. जसं की आता या वाक्यामध्ये यथावकाश हे
शब्द आहे. तर या शब्दामध्ये काय आहे, यथा हा काय झालेला आहे, तर यथा हा संस्कृत उपसर्ग लागलेला आहे. म्हणजेच काय हे पहिले पद महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो, की ह्या अव्ययीभाव समासाचे हे उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. कॅप्टन सुभानराव मोहित्यांच्या घरात ते स्वतः, त्यांचा मुलगा मेजर सुधीर आणि नातू कर्नल समीर अशा 3 पिढ्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. यासाठी योग्य म्हण सांगा. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दे माय धरणी ठाय. ऑप्शन नंबर 2 गरजेल तो पडेल काय. ऑप्शन नंबर 3 खान तशी माती. ऑप्शन नंबर 4 गुरुची विद्या गुरुस फळी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 खान तशी माती. म्हणजे काय? तर जे कॅप्टन सुभानराव होते, सुभानराव मोहिते यांच्या घरात ते स्वतः पण एक आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा पण काय मेजर आहे आणि नातू पण काय कर्नल आहे. तर हे सर्वजण काय भारतीय सैन्यामध्ये आर्मीमध्ये आहेत. म्हणजेच काय, की जशी खाण तशी माती. खाण तशी माती. तर म्हणजे काय, की याला म्हणू शकतो, की त्यांच्या पिढ्यानपिढ्या एकदम हुशार आहेत किंवा ते भारताची सेवा करतायत. म्हणजेच काय खाण तशी माती हेच इथं आपण ही म्हण त्यांच्यासाठी एकदम योग्य प्रकारे इथं बसू शकते. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. मला कामात चांगले यश मिळावे. वाक्याचा प्रकार सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज्ञार्थी, ऑप्शन नंबर 2 प्रश्नार्थी, ऑप्शन नंबर 3 विद्यार्थी, ऑप्शन नंबर 4 उद्गारार्थी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 विद्यार्थी. तर वाक्याच्या प्रकारमध्ये कसं ओळखायचं वाक्य विद्यार्थी वाक्य? तर विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते. तर आता या वाक्यामध्ये काय केलेलं आहे? मला कामात चांगले यश मिळावे. तर हे काय आहे? त्यांनी काय केली? इच्छा व्यक्त केली, की बाबा मी जे पण काही काम करतोय, त्या कामामध्ये मला काय करायचं चांगले यश मिळावे ही इच्छा आहे त्याची. त्यामुळे हे इच्छा व्यक्त केल्यामुळे हे वाक्य विद्यार्थी वाक्याचं आपण सांगू शकतो. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये काय आहे, कसं ओळखायचं? या आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो आणि संकेतार्थी वाक्य तर एकदम सोपं आहे. जर किंवा तर आलेलं असतं वाक्यामध्ये आणि एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरे कार्य घडते. त्यामुळे पण इथं काय सांगितलंय, की हे विद्यार्थी वाक्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. तोंडचे पाणी पळणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खूप घाबरणे, ऑप्शन नंबर 2 विश्वासघात करणे, ऑप्शन नंबर 3 खूप तहान लागणे, ऑप्शन नंबर 4 गप्प बसणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 खूप घाबरणे. खूप घाबरणे म्हणजेच काय? तोंडचे पाणी पळणे. हे सोपा होता प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. मंदिर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 देवालय, ऑप्शन नंबर 2 देऊळ, ऑप्शन नंबर 3 राऊळ, ऑप्शन नंबर 4 व्यासपीठ. तर इथं समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. नसलेला. तर हे देवालय, मंदिर म्हणजे देवालय हे ऑप्शन आहे. करेक्ट म्हणजे त्याचा अर्थ बरोबर आहे. मंदिर म्हणजे देऊळ, मंदिर म्हणजे राऊळ. पण समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. तर व्यासपीठ हा मंदिराचा समानार्थी शब्द नाही. पण ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. नाट्याचार्य देवल हे चरित्र लेखन कोणी केले आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ग. खानोलकर, ऑप्शन नंबर 2 द.न. गोखले, ऑप्शन नंबर 3 धनंजय कीर, ऑप्शन नंबर 4 श्रीना बनहट्टी. तर नाट्याचार्य देवल हे चरित्रलेखन श्रीना बनहट्टी यांनी केलेले आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर बनहट्टी यांचं दुसरं काही साहित्य आहे. जसं की नाट्याचार्य देवल, कृष्ण विजय, जोड यात्रा, एकावली आणि ज्ञानेश्वरीचा त्यांनी 3रा, 5वा आणि 16वा अध्याय म्हणजे त्यांनी लिहिलेला आहे किंवा ट्रान्सलेट केलेला आहे असं पण म्हणू शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीना बनहट्टी. हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे पण करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते. या वाक्यातील उद्देश ओळखा.
त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आवडते, ऑप्शन नंबर 2 वस्त्र, ऑप्शन नंबर 3 पिवळ्या रंगाचे, ऑप्शन नंबर 4 कृष्णाला. तर हा जो प्रश्न आहे हा वाक्यपृथक्करणचा आहे. वाक्यपृथक्करण म्हणजे काय? की वाक्याची एकदम फोड करायची. पृथक वाक्याला अ, म्हणजे तोडून त्याच्यामध्ये सांगायचं की वाक्याचा कर्ता कोणता आहे, कर्म कोणतं आहे आणि क्रियापद कोणतं आहे. त्याला म्हणतात आपण अ, वाक्यपृथक्करण. पण आता यामध्ये उद्देश ओळखा म्हणून सांगितलेलं आहे. उद्देश म्हणजे काय हे माहीत पाहिजे आपल्याला. उद्देशचा अर्थच आहे कर्ता. म्हणजे काय? वाक्याचा कर्ता ओळखायचा आहे आपल्याला. तर वाक्याचा कर्ता कसा ओळखायचा? आवडणारं काय आहे? तर वस्त्र आहे. हा वाक्याचा झाला कर्ता. कर्ता म्हणजेच काय? उद्देश. आणि उद्देश विस्तार कसा ओळखायचा? तर कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जे कर्त्यापूर्वी आलेले असतात. तर आता या वाक्यामध्ये वस्त्र हा कर्ता आहे. तर वस्त्र कसे आहे? पिवळ्या रंगाचे आहे. तर पिवळ्या रंगाचे आहे हे आपण म्हणू शकतो उद्देश विस्तार या वाक्यामध्ये सांगू शकतो. आणि विधेय काय? क्रियापद. तर विधेय म्हणजे काय? क्रियापद. तर आवडते हे वाक्याचं विधेय झालं. आणि विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियाविशेषण किंवा क्रियापदाला केव्हा, कुठे, कधी, कसे प्रश्न विचारल्यास मिळते. तर आवडलेले तर यामध्ये विधेय विस्तार इथं नाहीये. तर त्यामुळे तर म्हणू शकतो की आपण वाक्यामध्ये उद्देश काय आहे इथं वाक्याचा? तर उद्देश आहे वस्त्र आणि उद्देश विस्तार काय आहे? उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्यापुढे आलेले असतात. तर पिवळ्या रंगाचे याचा उद्देश विस्तार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा दाना रिकामी जागा शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गोटा, ऑप्शन नंबर 2 भाजी, ऑप्शन नंबर 3 भाकर, ऑप्शन नंबर 4 गोटा. गोठा. तर दाना, गोटा हा शब्द त्याच्याबरोबर येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. गोठा नाही येऊ शकत. तर गोठा गाईचा असतो. हा नाही येऊ शकत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लक्ष्मण गायकवाड, ऑप्शन नंबर 2 रंगनाथ पठारे, ऑप्शन नंबर 3 व्यंकटेश माडगूळकर, ऑप्शन नंबर 4 ग. माडगूळकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 व्यंकटेश माडगूळकर यांचा सत्तांतर हा साहित्य अकादमीचा प्राप्त पुरस्कार हा ग्रंथ आहे. जसं की व्यंकटेश माडगूळकर यांचे काही कादंबऱ्या आणि कथासंग्रह आहेत, ज्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसं की बनगरवाडी महत्त्वाचे आहे. सत्तांतर तर आहेच. करुणाष्टक, कोळे दिवस, वावटळ, मानदेशी माणसे, उंबरठा, काळी आई, रानमेवा आणि बाजार हे पण महत्त्वाचे आहेत व्यंकटेश माडगूळकर यांचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा पुढीलपैकी कोणता शब्द अभुदेय शब्दाचा समानार्थी नाही? तर शब्दाचा समानार्थी नाही हे ओळखायचं आपल्याला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अभिज्ञान, ऑप्शन नंबर 2 उत्कर्ष, ऑप्शन नंबर 3 उन्नती, ऑप्शन नंबर 4 भरभराट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अभिज्ञान. अभुदय शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बाकीचे समानार्थी शब्द आहेत. उत्कर्ष, उन्नती, भरभराट हे अभुदय शब्दाचे समानार्थी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा प्रत्ययांच्या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 समुद्रावरील प्रवास, ऑप्शन नंबर 2 कपाळभर कुंकू, ऑप्शन नंबर 3 धनुष्याची दोरी, ऑप्शन नंबर 4 स्वसंरक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 धनुष्याची दोरी म्हणजेच काय? प्रत्ययांच्या असं म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 काम संपल्यावर मदतीला धावणे, ऑप्शन नंबर 2 अल्प चाचणीवरून सगळ्या गोष्टींची कल्पना येते, ऑप्शन नंबर 3 एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, ऑप्शन नंबर 4 म्हातारपणात बुद्धी चालेनाशी होते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अल्प चाचणीवरून सगळ्या गोष्टींची कल्पना येते.
म्हणजेच काय? शीतावरून भाताची परीक्षा घेणे. तर ऑप्शन नंबर 2 हा पण सोपा प्रश्न होता. माहीत पाहिजे सगळ्यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. मे महिन्यात बागेतल्या आंब्याच्या झाडांना भरपूर फळे आली, की माकडे आणि आसपासची मुले आम्हाला रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे ते भरायचं आपल्याला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 राम-राम करतात. ऑप्शन नंबर 2 सळो की पळो करून सोडतात. ऑप्शन नंबर 3 सोक्ष-मोक्ष लावतात. ऑप्शन नंबर 4 फार जीव लावतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सळो की पळो करून सोडतात. म्हणजेच काय त्रास देतात. जे मे महिन्यात बागेतल्या आंब्याच्या झाडांना फळं येतात आणि तिथे काय असतात, माकडे पण येतात आणि जी बाकीची जी शेजारची मुले पण येतात आणि काय करतात ते त्रास देतात. म्हणजे काय आंबे तोडतात, दगड मारतात आंब्याच्या झाडांना. त्यामुळे त्यांना त्रास होतो. म्हणजे काय ते सळो की पळो करून सोडतात. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला पण विसरू नका, जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. आणि तुमचे काही सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.